आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची असलेली नर्मदा परिक्रमा राजारामपुरीतील ओंकार गाडगीळ यांनी नुकतीच पूर्ण केली। मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यात नर्मदा नदीच्या दोन्ही तटांवरून तब्बल 3300 किलोमीटर अंतर ओंकार गाडगीळ यांनी पायी चालत पूर्ण केलं। घनदाट जंगल, कडाक्याच्या थंडीचा सामना करत अगदी मोजक्या साधनांसह गाडगीळ यांनी 112 दिवसात नर्मदा परिक्रमा पूर्ण केली। विविध अडथळ्यांवर मोठ्या जिद्दीने मात करत नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या ओंकार गाडगीळ यांचं कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। नदीला जीवनदायिनी म्हटलं जातं। हिंदू संस्कृतीत नदीचं पूजन करून तिच्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली जाते। अगदी ऋषीमुनींनी देखील नदीचं महत्त्व स्पष्ट केलंय। त्यामुळेच मार्कंडेय ऋषींनी सर्वप्रथम नर्मदा नदीची परिक्रमा करून तिच्याबद्दल आदर व्यक्त केला। नर्मदा नदीला शिवकन्या असं म्हटलं जातं। आध्यात्मिकदृष्ट्या नर्मदा परिक्रमेला विशेष महत्त्व आहे। नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर होतो। मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सुमारे 1800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते। नर्मदेच्या दोन्ही काठांवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, त्यामुळे नर्मदा परिक्रमेला विशेष महत्त्व आहे। राजारामपुरीतील ओंकार शशिशेखर गाडगीळ या गुंतवणूक सल्लागारांनी 2 वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता। मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर पासून त्यांनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली। धोतर, पंचा, बंडी आणि शाल अशा साध्या पोशाखात परिक्रमा करत नर्मदेच्या दक्षिण तटावरून सुमारे 1500 किलोमीटर चालत ते गुजरातमधील रेवा सागरला पोहोचले। त्यानंतर पुन्हा नर्मदेच्या उत्तर तटावरून थेट नर्मदेचं उगमस्थान असलेल्या अमरकंटकला पोहोचले। 112 दिवसात सुमारे 3300 किलोमीटर अंतर पायी चालून त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली। या दरम्यान त्यांचं 14 किलो वजन घटलं। 10 फेब्रुवारीला घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांचं स्वागत केलं। नर्मदा परिक्रमेचा संकल्प पूर्ण केल्याचं समाधान ओंकार गाडगीळ यांनी व्यक्त केलं। मी 15 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी कोल्हापूरमधून निघालो। माझे काही मित्र मला ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये सोडायला आले होते आणि 19 ऑक्टोबरला परिक्रमा उचलली ओंकारेश्वर गोमुख घाटावरून। 19 ऑक्टोबरपासून परिक्रमा सुरू झाली। किती दिवस लागले? 112 दिवसाचा कालावधी होता परिक्रमा पूर्ण होण्यासाठी। 8 फेब्रुवारीला परिक्रमा पूर्ण झाली। मी ओंकारेश्वरला पोहोचलो। त्या दिवशी नर्मदा जयंती होती। रथसप्तमी ही नर्मदा जयंती मानली जाते आणि त्या दिवशी 8 फेब्रुवारीला नर्मदा जयंती होती। त्याच दिवशी मी परिक्रमा पूर्ण केली, संकल्प पूर्ण झाला। नर्मदा परिक्रमा करताना ओंकार गाडगीळ यांनी आश्रमांमध्ये आसरा घेतला। काही ठिकाणी नदीकाठावरील गावांमध्ये मुक्काम करावा लागला। अशावेळी भिक्षा आणि मिळेल तेवढा शिधा घेऊन गाडगीळ यांनी वाटचाल केली। परिक्रमेदरम्यान सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच चालावं लागतं। या प्रवासात अनेक तीर्थस्थळं, लहान मोठी मंदिरं आहेत, त्यामुळे नर्मदा परिक्रमा परमेश्वर भेटीचा आनंद देते अशी भावना गाडगीळ यांनी व्यक्त केली। घरातल्यांबरोबर त्यांची परवानगी घेण्यापासून ते माझ्या व्यवसायाची व्यवस्था लावण्यापर्यंत हे केलं आणि मनाची तयारी केली की आपल्याला ह्या 4 महिन्यामध्ये बरेच आव्हानांना सामोरं जायचं आहे। तर संकल्प मैयाने पूर्ण करून घेतला, कारण शेवटी मानवाच्या ह्याला शारीरिक मर्यादा आहेत, मानसिक मर्यादा आहेत आणि जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक दैवी शक्ती लाभत नाही किंवा त्यांची कृपा होत नाही तोपर्यंत असे संकल्प पूर्ण होत नाहीत आणि ते संकल्प मैयाने पूर्ण करून घेतल्यामुळे मला आनंद जरूर झाला। आणि या परिक्रमेत ओंकार गाडगीळ यांनी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील 3 जंगलांचा सामना केला। खडतर प्रवासात अनेकदा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागला, तरीही त्यांनी परिक्रमा पूर्ण करण्याचा निश्चय सोडला नाही। परिक्रमेतील रोजचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केलेत। नर्मदा परिक्रमेतून मिळालेलं आत्मिक समाधान पुढील आयुष्यासाठी पुरेल असा विश्वास ओंकार गाडगीळ यांनी व्यक्त केला।